श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत वामनबुवा बडोदेकर यांना स्वामींमुळे जीवदान ही स्वामी चरित्रामधील एक परमपवित्र कथा. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील अशा कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनाचे कल्याण होते. जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. अशा या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. बडोद्याचे वामनबुवा हे अनेक व्याधींनी बरेच दिवस त्रस्त होते. शरीराला जेवढे काही रोग होतात ते सर्व रोग त्यांच्या ठिकाणी झाले होते. घरातील सर्वजण चिंताग्रस्त होते. अनेक डॉक्टर, वैद्य यांचे उपचार चालू होते, परंतु मूळव्याध आणि संधिवात याने त्यांचे सर्व शरीर जखडले होते. ते स्वामींचे निस्सीम भक्त होते, म्हणून या आजारपणात सुद्धा समर्थांची सेवा ते करीत असत. आता वाचण्याची आशा नाही म्हणून त्यांनी बंधूंकडून समर्थ चरणी विनंती वजा पत्र पाठवले. त्यांचे काहीतरी उत्तर यावे म्हणून ते वाट पाहत होते. भेटण्यास येणारा प्रत्येक जण वेगवेगळे दैवी उपाय सुचवत असे, परंतु त्यांनी स्वामी चरणी भक्ती असल्यामुळे स्वामी नामस्मरण चालू ठेवले होते. वेदशास्त्राच्या नियमाप्रमाणे अज्ञानी अथवा ज्ञानी जनास प्रारब्ध भोगणे प्राप्त होते. ते भोग संपल्याशिवाय या जन्मातून सुटका होत नसते, परंतु ज्ञानी जनास देहबुद्धी नसून ज्ञानधैर्याच्या योगाने क्लेश होत नाही. हे त्रिकाळ सत्य आहे. देवादिकांना सुद्धा प्रारब्ध चुकले नाही, तर या मर्त्य मानवाची त्यातून सुटका कशी होणार? अक्कलकोट येथून पत्र न आल्यामुळे वामनबुवा जीवनाला कंटाळले होते. आता स्वामी दर्शन नाही म्हणून त्यांना वाईट वाटत होते. एकदा जीवाला कंटाळून त्यांनी जलसमाधी घ्यावी असा निर्णय घेतला. एका रात्री घरातील सर्व मंडळी झोपली असताना हळूहळू काठीच्या आधाराने ते घराबाहेर पडले व तेथील जवळच्याच सूरसागर तलावाकाठी गेले. आता स्वामींचे स्मरण करून ते उडी टाकणार इतक्यात स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष येऊन त्यांचा हात धरून त्यांना मागे ओढले व 2 चपराक गालावर मारून म्हणाले, शहाण्या गाढवा, आयुष्य बाकी असताना का मरतोस? तुझे भोग भोगल्याविना तुला गती नाही. आम्हावर त्रागा
करीतोस काय? सहज समाधी सोडून प्राण त्यागरूपी जलसमाधी कशाची बोडक्याची घेतोस? असे म्हणून त्यांनी वामनबुवांना घरी आणून सोडले. त्यांच्या चेहऱ्यावर हात फिरवून बरे होईल, उगीच बैस, चेष्टा करू नकोस, पायपोस खाशील असे बोलून स्वामी महाराज दिसेनासे झाले. ते घरी आले तेव्हा मातोश्रीस व त्यांच्या बंधूस जाग येऊन त्यांनाही स्वामींचे दर्शन झाले म्हणून ते दोघे आनंदात होते. स्वामींचा हात अंगावर फिरल्यावर अद्भुत जादू झाली, नाही तर नवलच. वामनबुवा सकाळी उठून पाहतात तो काय शरीर व मन एकदम प्रफुल्लित झालेले. त्याच दिवशी अक्कलकोट येथून प्रासादिक पत्र व अंगारा आला होता. लवकरच त्यांच्या व्याधी सुद्धा एक एक करून बऱ्या होत गेल्या. त्यानंतर एक दिवस स्वप्नात स्वामींनी अशी आज्ञा केली की गुरुक्षेत्री आल्यावर निशेष बरा होईल. स्वामींची आज्ञा झाल्यानंतर ते सोबतीने एकदा मार्गशीर्ष महिन्यात रेल्वेने अक्कलकोट येथे गेले. त्यावेळी स्वामी मैदर्गीस आहेत असे समजले. लवकरच दत्त जयंतीचा उत्सव होता. स्वामींची स्वारी अक्कलकोट येथे परत आल्याचे समजले. तेव्हा भक्तांची रीघ दर्शनास लागली. वामनबुवा काठी टेकीत टेकीत स्वामींपाशी गेले. तेव्हा स्वामी म्हणाले, काय वामनबुवा, जीव देत होतात ते तुम्हीच काय? तुमचा सूरसागर कोरडा होता ना? असे म्हणून ते हसले. प्रत्यक्ष प्रचिती आल्यावर कोण नम्र होणार नाही? वामनबुवा स्वामींचरणी नत झाले व दत्त जयंतीचा उत्सव पार पडेपर्यंत स्वामी समर्थ चरणी वामनबुवा तेथेच राहिले. स्वामींच्या दर्शनाने ते तृप्त झाले. त्यांचा शेष उरलेला आजारही बरा झाला व ते परत बडोद्यास परतले. स्वामींच्या या अतर्क्य लीला व आपल्या भक्तांसाठी वेळोवेळी संकटात धावून जाणे पाहिले की कोणता भक्त त्यांच्या पुढे नतमस्तक होणार नाही. अशक्य ते शक्य करतील स्वामी. धीर सोडू नको, भोग संपतील, दिवस येतील, आनंद गवसेल, स्वामी कृपाही लाभेल, हे प्रत्येक भक्ताने लक्षात ठेवावे व स्वामी चरणांना अंतर देऊ नये. भोग अंधार संपता प्रकाश येईल, संत कृपा होता सुख शांती मिळेल. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही कथा संपन्न झालेली आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.